केंद्र शासनाने इतिहासद्रोही बाबा पुरंदरे यांना पद्म पुरस्कार जाहीर केला। या पुरस्कारामागे RSS सरकारचे देशात दंगली पेटवण्याचे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केला। ते वाशिम येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। पुढे ते म्हणाले की बाबा पुरंदरे याने माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी यांची बदनामी केली होती, तरीही सरकारने त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता। आता निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाने बाबा पुरंदरे यांना पद्म पुरस्कार जाहीर करून तमाम शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे। RSS सरकारचे दंगल पेटवण्याचे षडयंत्र संभाजी ब्रिगेडने ओळखले आहे। संभाजी ब्रिगेड त्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड समविचारी पक्षांची युती करणार। वंचित बहुजन आघाडीत MIMच्या प्रवेशाची संभाजी ब्रिगेड दूर केला। आमचा बाळासाहेब आंबेडकर यांना विरोध नाही, विरोध आहे MIMला। असं आहे की ठीक आहे, MIMला आपण सोबत का घेतो असं विश्वासात घेऊन जरी प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं असतं तरी कदाचित ते मान्य केलं असतं, पण चर्चा न करता ज्यावेळी अशा गोष्टी होतात त्यावेळी आम्ही दूर राहिलो। आम्ही म्हणजे बाळासाहेबांसोबत जायला आम्ही केव्हाही तयार होतो, फक्त MIM आल्यामुळे आम्ही थांबलो आणि त्याची कारणं जर त्यांनी दिली, डिस्कस झालं, आम्हाला जर पटली तर कदाचित आम्ही जाऊ। बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत OBCला का घेतले याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षण फसवे आहे। मराठा समाजाचा OBCत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी विनोद तायडे, वाशिम। या व्यक्तीला सध्या केंद्र सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार दिला। आम्ही केंद्र सरकारचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर आम्ही तीव्र विरोध केला होता। शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या होत्या आणि हा पुरस्कार वितरित होऊ देणार नाही असं सांगितलं होतं। तेव्हा सरकारला मुंबईत हा पुरस्कार एका बंद खोलीत चोरून द्यावा लागलेला होता। त्याचवेळी सरकारच्या लक्षात आलं होतं की समाजाच्या भावना काय आहेत, कारण या बाबा पुरंदरेनं राजा शिवछत्रपती या त्याच्या कादंबरीमध्ये जिजाऊंची, शिवरायांची आणि संभाजीराजांची जी बदनामी केलेली आहे, इतिहासद्रोह केलेला आहे, इतिहासद्रोही ती बखर लिहिलेली आहे आणि त्यामुळं आमचा तीव्र विरोध आहे। जेम्स लेन सारख्याला या बाबा पुरंदरेनं मदत केलेली आहे, माहिती पुरवलेली आहे, त्यातूनही जिजाऊंची, शिवरायांची बदनामी या बाबा पुरंदरेने केलेली आहे। म्हणून यांना जो पुरस्कार दिला गेला, आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि यानंतर लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करू, सन्मान परिषदा घेऊ, लोकांना पटवून देऊ की हा बाबा पुरंदरे कसा नालायक आहे। तुम्हाला काय वाटते राजकीय वर्तुळातून आता? हो, या सरकारचा प्लॅन आहे की आत्ता असं काय घडलं होतं की बाबा पुरंदरेला यांनी पद्मविभूषण द्यावा, तर अशा सिच्युएशनमध्ये कुणीतरी विरोध करावा, कुणीतरी स्फोट करावा, काहीतरी उद्रेक व्हावा, जातीय धार्मिक दंगली घडाव्यात, अशी भूमिका या सरकारची निवडणुकीपूर्वी आहे। परंतु आम्ही असं काही होऊ देणार नाही। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि पटवून देऊ लोकांपर्यंत की हा पुरस्कार कसा चुकीचा आहे, चुकीच्या माणसाला कसा दिला गेलेला आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।